नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। नमस्कार, न्यूज हेडलाइन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आलेलो न्यूज हेडलाइन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहतात न्यूज हेडलाइन। मी उपसंपादक धनंजय बळवाईक आणि आपण आलेलो आहोत बूथ नंबर 10 तुमसर येथे आलेलो आहोत आणि इथे आता एकदम शांततेमध्ये मतदान सुरू आहे। आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत सगळीकडे आणि आपण पाहतात की एकदम शांततेत आणि लोकांचे उत्साह फार छान दिसून येत आहे। कारण लोकांनाही माहिती आहे की लोकशाही बळकट करायची आहे तर आपल्याला मतदान करणे अनिवार्य आहे। आपण पाहू शकता की तिथले सहकारी सुद्धा पहा, हे जे पोलिंग बूथ लागलेले आहेत इथे छानपैकी सहकार्य करत आहेत। आपण पाहू शकता की आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत आपल्याला, पहा कशा प्रकारे एकदम शांततेत आणि लोकांचे उत्साह आणि गर्दी पुष्कळ दिसत आहे। धनंजय बळवाईक आणि आपण पाहतात न्यूज हेडलाइन, मी उपसंपादक धनंजय बळवाईक। आपण आलेलो आहोत हिंदी शाळेचं बूथ आहे आणि तिथे आम्ही पाहतो एकदम शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवून इतर अनेक मतदान घालायला शांततेत येऊन राहिले आणि शांततेत जाऊन राहिले। कोणत्याही प्रकारचं काहीही असं दिसत नाही, एवढी शांतता आहे। असं वाटते की आता मतदान किती टक्के झालं काय झालं ते आपल्याला नंतर कळवू। 7 मध्ये आपण आलेलो आहोत रामजी गणेशा बळवाईक आणि आपण पाहू शकता इथे आता अनेक पक्षाचे लोक आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता आपले पोलिंग बूथ लावून बसलेले आहेत आणि मतदारांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत आपण पाहू शकता की कशा प्रकारे सहकार्य करत आहेत। आपण पाहू शकता एवढे पोलिंग बूथ आहेत आणि शासनाने 100 मीटरच्या नंतर 100 मीटरच्या आत कोणी येऊ नये असा एक शासनाने निर्देश दिले आहेत। त्या निर्देशाचे पालन करून इथे पोलिंग बूथ लावण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता माझे कॅमेरामॅन दाखवत आहेत, पहा माझे कॅमेरामॅन दाखवत आहेत। आपण पाहू शकता इकडे हो गया, चलो पाहू शकता आपण इकडे पोलिंग बूथ। चला शांततेत सुरळीत आणि सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी सर्वांनी आपली कंबर कसली, प्रशासनाने कंबर कसली आहे आपण पाहू शकता। क्रमांक 5 मध्ये आणि आपण पाहू शकता की आता जवळपास 5:30च्या जवळपास झालेले आहे आणि सुमारास आणि आता गर्दी खूप वाढलेली आहे। मगाशी गर्दी मंदावलेली होती आणि आता लोक आपले कामं करून आता जवळपास पूर्ण कामं आटपून आपल्या घरचं आणि आज सुट्टी पण जाहीर झालेली आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे आता मतदारांची गर्दी वाढलेली आहे आणि इकडे जे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा गर्दी वाढलेलीची दिसत आहे। आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत, आपण पाहू शकता कशा प्रकारे गर्दी वाढलेली। सर्वात मोठा आणि फार मोठी गर्दी आहे आणि मोठा बूथ आहे हा आपण पाहू शकता। सगळ्यात जास्त मतदार इथे आहेत आपण पाहू शकता। मी कॅमेरामॅन धनंजय बळवाईक, तुम्ही सर बंद कर प्रभाग क्रमांक 7 आदर्श मतदान केंद्रामध्ये जाणून घेऊया ताईकडनं आपण हे मतदान टाकायला आले आदर्श मतदान केंद्रावर त्यांचे सांगा मतदान केलं आपण झालं तुमचे पहिल्याच वेळेचे आदर्श मतदान केंद्रावर आपण
आलं. कसं वाटतं? कसं वाटतं आपल्याला? 5 वर्षांनी आता आदर्श मतदान केंद्र म्हटलं तर नवीन विचार आहे. मला वाटतं काय नाही नाव आहे आपलं काही? बरं आपण बरं दोघांनी मतदान केलं. बरं सरांकडनं जाणून आदर्श मतदान केंद्र आहे आणि हा बहुतेक विधानसभेचे आदर्श मतदान केंद्र म्हणून होतं आणि यावेळेस आता नगरपालिकेच्या निवडणुकीचं आदर्श मतदान केंद्र काय लग्न समारंभ नाही, हा लोकशाहीचा म्हणजे उत्सव आहे. याची जाणीव, याची जागृती आम्ही या मतदान केंद्राच्या माध्यमातून केलेली आहे. शासनाने प्रशासनाने मला ती जबाबदारी दिलेली होती, ती मी पार पाडलेली आहे. मी शासन आणि प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मतदार राजांनी जो सहकार्य केलं त्यांचाही मी मनापासून धन्यवाद करतो. सजग नागरिक या देशाचा आधारस्तंभ आहे, ते देशाचे खरे शिल्पकार आहेत. मतदानाच्या माध्यमातून हे राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण पाहूया पाळणाघर आहे आदर्श मतदान केंद्र शारदा कनिष्ठ महाविद्यालय. आपण मी घेऊन चालतोय, आपल्याला आमचे कॅमेरामॅन दाखवतात. लहान मुलं लहान बाळं जे असतात त्यांना त्यांचे आईवडील मतदान करायला येतात तेव्हा या पाळणाघरामध्ये ठेवतात आणि खूप छान अशी सोय केली आहे. आणि हा उत्सव हा लोकशाहीचा उत्सव आहे. आताच डोंगरे सरांनी आपल्याला सांगितले, प्राध्यापक डोंगरे सर यांच्याकडून आपण जाणून घेतलं आणि खरोखरच खूप सुंदर वाटते. याआधी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि आता आपण परत दुसऱ्यांदा इथे आदर्श मतदान केंद्राची जबाबदारी या शाळेवर दिली आहे. शाळेचे मुख्याध्यापक डोंगरे सर यांच्यावरही दिली आहे. खूप छान वाटते. आता मी आपल्याला घेऊन चलतो मतदान केंद्राच्या आतमध्ये, बघूया. बाहेरून घेऊ शकतो आतमध्ये ना, असं दाखवून देतो ना, असं फ्लॅश मारेल ना. नहीं यहाँ से बस यहाँ से आपण पाहू शकता आदर्श मतदान केंद्रामध्ये खूप छान आणि खूप सुंदर सजावट केलेली आहे. फुगे लावलेले आहेत आणि असं वाटते जणू काही एखादा म्हणजे लोकशाहीचे फंक्शन आहे असं वाटतं आणि खूप सुंदर वाटते आणि प्रफुल्लित वाटत आहे. अशा प्रकारे मतदार जे आहेत ते खुश होऊन आणि खूप छान सॅटिस्फाईड होतात. इथून मतदान करून जातात तेव्हा ही गोष्ट सगळीकडे पसरते आणि तुमसर शहरात हा एकच आदर्श मतदान केंद्र आहे, शारदा कनिष्ठ महाविद्यालय. तुमसर मध्ये शारदा कनिष्ठ महाविद्यालय हा याआधी विधानसभा आणि आता नगर परिषदेच्या निवडणुका म्हणून याचे आदर्श मतदान केंद्र म्हणून यांची इथे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. एवढं सांगून